त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता काव्याला खरं तर भूक लागलेली असते, अभ्यास करत असते, पण अभ्यासाकडे काही लक्ष जात नसतं कारण पोटामध्ये भुकेचे कावळे ओरडत असतात. तेव्हा पार्थने तिच्याकरिता मस्त गरमागरम जेवण ताट भरून आणलेलं असतं. तो तिच्या समोर पकडतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते, काय करताय देशमुख, हे काय करताय म्हणजे? अहो, तुम्हाला भूक लागली ना, तुमचा मेंदू काम करे नाही. आता जर तुमचा मेंदू काम करत नसेल तर अभ्यास करून काय उपयोग सांगा बरं. 2 घास पोटामध्ये गेले तर बरं वाटेल, खाऊन घ्या थोडंसं. त्यावर काव्या म्हणत असते, नाही देशमुख, नाही नाही, नको ना नको ना, प्लीज प्लीज. आता मी जर जेवत बसले ना तर माझा हा चॅप्टर लर्न करायचा तसाच राहून जाईल. नको ना प्लीज, मला तुम्ही आग्रह करू नका पार्थ. त्यावर तो म्हणत असतो, नाही मी तुमचं काही एक ऐकणार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, खायचं म्हणजे खायचंच, समजलं. चला मी तुम्हाला भरवणार आहे, असं सुद्धा आता इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहते आणि काव्याने त्याच्याकडे पाहिल्यानंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, गैरसमज करून घेऊ नका, काही मी जेवण भरवायच्या नादामध्ये चान्स मारणार नाहीये, समजलं. त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला पण मस्करी सुचते का? त्यावर इकडे आता पार्थ म्हणत असतो, मस्करी सुचण्याचा विषय नाहीये काव्या, तुम्हाला भूक लागलेली आहे ना. त्यावरती म्हणत असते, नाही देशमुख, हे बघा मी जर आता खात बसले ना तर मला झोप लागेल. त्यावर पार्थ म्हणत असतो, अजिबात झोप वगैरे लागणार नाही, मी इथेच तुमच्याच बाजूला बसणार आहे आणि तुमच्या बाजूला बसूनच मी बाकीची कामं माझी करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला झोप लागली तर मी तुमच्यावर वॉच ठेवण्यासाठी, तुमच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी मी आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका, गपचूप मी जे काही तुम्हाला देतोय ते गपचूप खा. त्यावर लगेच आता पार्थ जो आहे तो इथे काव्याला भरवण्याचं काम करत असतो. तर काव्या सुद्धा अगदी आनंदाने आता पार्थच्या हातून एक एक घास खात असते. तर आता जेव्हा पार्थ इथे भरवत असतो तेव्हा काव्या खात असते. तर आता इकडे लगेच आता पार्थ म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, लग्नाच्या पंक्तीमध्ये मला काही तुम्हाला व्यवस्थित घास वगैरे भरवता नाही आला, पण आता मी इथे आपल्या संसाराच्या या बुकेमध्ये तुम्हाला इथे प्रेमाचा घास मी भरवू शकतो ना. आणि तसंही तुम्ही मला मित्र मानता की नाही, मग मैत्रीच्या नात्याने मी तुम्हाला जेवण भरवलं तर काय झालं, असं म्हणून तो आता तिला जेवण भरवायला लागलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने सुरू असतं, तिकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा. आणि त्यामुळे बराच वेळ ह्या लोकांनी ते गाणं लावलेलं आहे आणि गाण्याचे बोल आहेत अगदी 2च बोल मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे की हे हसणे ओढ लावी आता, डोळ्यात मी हरवलो मी आता. हे गाण्याचे बोल असतात आणि हे गाणं इथे मस्त असं सुरू असतं. मस्त काव्या अभ्यास करत असते. तर जो काही पार्थ आहे तो मात्र इथे आता तिला हळूहळू करून जेवण भरवण्याचं सुद्धा काम इथे तो करत असतो. आता काव्या मात्र खरं तर खूप इथे विचार करत असते पार्थचा. ती म्हणत असते, खरंच पार्थ कसे आहेत ना, म्हणजे माझ्यासाठी काहीही करायला तयार असतात, माझ्यासाठी जेवण भरवायला तयार असतात, माझ्यासाठी कोणतीही गोष्ट ते इथे करायला असतात. खरंच किती आणि काय काय करतात हे माझ्यासाठी, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांना आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला आपली नंदिनी आहे. नंदिनी आता इथून ऑफिसमधून जेवण वगैरे भरवून झाल्यानंतर जीवाचं छान असं पोट भरल्यानंतर ती आता तिथून निघालेली असते. आता जात असताना खरं तर आता जीवा तिला म्हणत असतो, थँक्यू नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, का थँक्यू, का आणि कशासाठी? तेव्हा इकडे तो म्हणतो, त्याचं काय आहे ना, तू माझ्या सगळ्या गोष्टीची किती काळजी घेतेस, म्हणजे बघ ना, तू इथे माझ्याकरिता जेवण घेऊन आलीस आणि हे सगळं तू माझ्याकरिता करतेस ना, त्यामुळे मला खरंच खूप जास्त आनंद होतोय, असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो. त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, हे काय जीवा, आता मला सांगा, इथे तुमची काळजी मी घेणार नाही तर मग दुसरं कोण घेणार बरं? आणि मी तरी छोट्या छोट्या गोष्टी इथे तुमच्यासाठी करते, छोट्या छोट्या गोष्टींची मी इथे काळजी घेते, पण जीवा तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, तुम्ही माझ्याकरिता किती आणि काय काय केलेलं आहे हे मी कसं विसरू शकते? तुम्ही तर एवढं माझं मोठं आनंद निवास जे चाललं होतं ते वाचवले. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, अगं पण ते माझ्यामुळे चाललं होतं, ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची आहे ना, ही गोष्ट सुद्धा मी ते नाही विसरू शकत ना, असं सुद्धा आता इकडे जीवा बोलत असतो. त्यावर लगेच आता इकडे आजीच्या दागिन्यापासून खरी तर सुरुवात झालेली आहे. मी आजीचा दागिना, आजीचा मान सन्मान सुद्धा ठेवू शकलेलो नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे झालेल्या आहेत ना, असं सुद्धा आता इथे जीवा नंदिनीला बोलत असतो आणि तिला बाय म्हणून निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर नंदिनी इथे विचार करत असते, जीवा
मी तुम्हाला असं हाताने अजिबात नाही पाहू शकत. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुमचा मान सन्मान मी तुम्हाला परत मिळवून देणार आहे. तुम्ही माझ्याकरिता तो आजींचा दागिना विकला, माझ्याकरिता आजींचा दागिना विकून आनंद निवास तुम्ही परत मिळवलं, पण काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इथे तुमचा तो दागिना परत मिळून दिल्याशिवाय राहणार नाही, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला जी काही रम्या आहे, रम्याला इथे बसून एक रेकॉर्डिंग पाठवलेली असते आणि तिने त्या रेकॉर्डिंग मध्ये असं सांगितलेलं असतं की अगं रम्या, खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण इथे ना मी तो सुनीताबद्दल किंवा सॉरी त्या मानिनीच्या मैत्रिणीबद्दल इथे आशाकडून बऱ्याच गोष्टी काही काढून घ्यायला गेले होते, पण काहीच मिळालं नाही. एवढेच समजलं आहे की ती इथे मानिनीची मैत्रीण आहे. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे जे काही विक्रम आहे ते मीटिंगसाठी निघालेले असतात आणि रम्याला इथे असा टाइमपास करताना ते पाहतात. ते म्हणत असतात, काय करतेस रम्या? त्यावर ती म्हणत असते, नाही मामा काही नाही, बस मी माझं कामच करत होते. तू कुठे निघालायस का मामा? त्यावर आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो बाहेर चाललो, एक मीटिंग आहे. अच्छा बरोबर, ठीक आहे, कधीपर्यंत येशील? येईल तासाभरामध्ये. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की कामावर व्यवस्थित फोकस करा, कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या. तेवढ्यातच आता एक एम्प्लॉय येत असते आणि तिला एका पेपरवरती सही हवी असते. तेव्हा लगेच आता विक्रम इथे त्या पेपरवरती सह्या करून देतात. तेव्हा आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, आणि बाकीच्यांना सुद्धा काम व्यवस्थित समजावून सांग, जीवाला काय करायचं आणि काय नाही ह्या सुद्धा गोष्टी समजावून सांग. त्यावर रम्या म्हणत असते, अरे मामा त्याचं काय आहे ना, मी भलेही कोणत्याही गोष्टी इथे त्याला समजावून सांगू शकते, मी कितीही त्याला काम देऊ शकते, पण त्याने ते काम किंवा त्याने माझं ऐकलं पाहिजे ना. त्यावर लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, तो ऐकेल ग, पण तुझं काय, तू तुझं काम कर. त्यावर लगेच आता इकडे रम्या म्हणत असते, हो मामा मी माझं काम करते. कुठेपर्यंत आले आहे मग ते डेटाबेसिकचं काम? त्यावरती म्हणत असते, झालं, सगळं झालं, लोगो वगैरे ऑलरेडी रेडी आहे. तेव्हा विक्रम म्हणत असतात, बरं ठीक आहे, मग आपल्या सगळ्या कलिग्स, मित्रमैत्रिणी, त्याबरोबर परिवारामध्ये सगळ्यांना ते सगळं काही पाठवून टाक. त्यावर आता नंदिनी आणि काव्याचा इथे नंबर नसेल, तो घे आणि त्यानंतर सगळं काही करून टाक, ठीक आहे. त्यावर लगेच आता रम्या म्हणत असते, हो पण मानिनी मामीच्या मैत्रिणीचा नंबर नाही ना, त्या दिवशी ती दिवाळी दिवशी आली होती, काय बरं तिचं नाव? तेव्हा इकडे विक्रम म्हणत असतात, सुनीता का? हो त्यांचं नाव, पूर्ण नाव काय? तुला काय करायचं नसतं चौकशा? आणि त्या सुनीताला ते सगळं काही पाठवायची काही गरज नाही, जेवढं सांगितलंय ना तेवढंच तुला करायचं आहे, समजलं? म्हणून आता विक्रम तिथून निघून जातात. विक्रम तिथून निघून गेल्यानंतर रम्याला तर आता सुनीता हे नाव ऑलरेडी मिळालेलं असतं, त्यामुळे तिला तर आनंद झालेलाच असतो. कारण ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या गोष्टी आता इथे यशस्वी झालेल्या असतात, त्यामुळे ती आनंदात असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी घरी गेलेली असते, मस्त आता किचन मध्ये गेलेली असते आणि पुन्हा स्वयंपाकाची तयारी करत असते. तेव्हा दोघी सासूसुनांचं मस्त इथे बोलणं सुरू असतं. आता दोघी सासूसुनांचं बोलणं सुरू असताना आपण पाहतो की इकडे जी नंदिनी आहे ती म्हणत असते, आई तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तेव्हा ती म्हणत असते, हा विचार ना, का काय झालं? त्याचं काय आहे ना, आज मी जीवाकडे गेले होते, पण जीवाला ना तुम्हाला एक गोष्ट सांगू, जर आपण तो हार मिळवून दिला ना तर मग मात्र जीवाला इथे खूप आनंद होईल. तुम्हाला खरं सांगते, जीवा खूप जास्त हॅपी होतील. त्यावर लगेच इकडे मानिनी म्हणत असते, तू नक्की ह्या सगळ्या गोष्टी करशील, माझी खात्री आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, तुला पाहिजे तसंच सगळं काही होईल. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आई, मला पाहिजे त्या सगळ्या काही गोष्टी इथे तशाच होतील, पण त्या लवकरात लवकर व्हायला पाहिजेत ना. म्हणजे बघा ना, आता जर आपण तो हार इथे मिळून दिला तर, म्हणून मी त्या ज्वेलर्सकडे गेले होते, पण त्या ज्वेलर्सने मला काही दागिने किंवा त्या हाराबद्दल काही माहितीच नाही दिली. आई मला सांगा ना, तो हार तुम्हाला आठवतोय का? त्याचा वगैरे एखादा फोटो वगैरे आहे का? तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही ग, त्याचा फोटो वगैरे काहीच नाही. त्याचं काय आहे ना, हे बघ, वर्षानुवर्ष तो हार जीवाकडेच असायचा आणि कपाटामध्ये असायचा. फक्त पूजा करायच्या वेळेसच आम्ही तो हार इथे बाहेर काढायचो आणि बाहेर हार काढल्यानंतर फक्त त्याची पूजा वगैरे करायचो आणि पूजा वगैरे केल्यानंतर तेवढंच काय ते सगळं काही व्हायचं, असं सुद्धा आता इकडे जी मानिनी आहे ती नंदिनीला सांगत असते. तेव्हा लगेच आता इकडे जी नंदिनी आहे ती म्हणत असते, पण आई
तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मला तर काहीच कळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने झालेल्या आहेत, काय करावं. त्यावर आता इकडे मानिनी म्हणत असते, हे बघ तू नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित. पण जर फोटो वगैरे असताना तर आपण नक्कीच त्या हारापर्यंत काहीतरी पोहोचलो असतो. आणि त्याचबरोबर मानिनी म्हणते, नाही ना बाळा, काहीच नाहीये. पण हे बघ तो हार आता आउट ऑफ गेला आहे, मग कसं सापडणार? तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा ना आई, तुम्ही यातलं एक बोट पकडा. त्यावर मानिनी म्हणत असते, अगं नंदिनी, हो आई पकडा ना. तेव्हा लगेच आता इकडे मानिनी एक बोट पकडते आणि पकडल्यानंतर आता नंदिनी म्हणत असते, बघितलं आई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आता हार नक्की मिळणार. आता सगळं काही आनंदात आणि सगळं काही छानच होणार आहे बघा, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे मानिनी म्हणत असते, खरंच असं होईल का? तेव्हा आता नंदिनी म्हणते, हो आई, व्हायलाच पाहिजे. कारण मला ना इथे जीवाचा मान सन्मान हे सगळं काही परत मिळवून द्यायचंय. माझा मान सन्मान त्यांनी इथे काही होऊ नये, त्यामुळे इथे त्यांनी एवढा सगळा काही विचार केला. आनंद निवास त्यांनी मिळवून दिलं आणि त्यामुळे मला ह्या साध्या साध्या गोष्टी इथे कराव्याच लागणार आहेत आणि मी त्या करणार सुद्धा आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर मानिनी म्हणत असते, हे बघ, जीवाने जे काही केलंय ते चांगलंच केलेलं आहे, आपण नेहमीच त्याचं कौतुक करू. पण त्याने जे काही केले ना, ती फक्त आणि फक्त इथे पद्धत चुकीची वापरलेली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे, हे बघ, तू काळजी करू नकोस. इकडे नंदिनीचा हा सगळा काही आत्मविश्वास, ह्या सगळ्या काही गोष्टी पाहिल्यानंतर तिला सुद्धा प्रचंड आनंद होत असतो. ती इथे एका गोष्टीचा विचार करत असते, आई, मला फक्त आणि फक्त इथे जीवाचा जो स्वाभिमान आहे, जीवा ज्या पद्धतीने इथे दुखावलेला आहेत, त्या सगळ्या गोष्टी मला इथे त्यांना परत द्यायच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे नंदिनी मानिनीला सांगत असते. तेव्हा आता इकडे नंदिनी म्हणत असते, हे बघ, मानिनी म्हणत असते, हे बघ नंदिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. ज्या गोष्टी तुला करायच्या आहेत ना, त्या गोष्टी नक्कीच तू करशील आणि नक्की तुला यश मिळेल. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आई, आज मी जेव्हा सोनाराकडे गेले ना, तेव्हा मला असं वाटलं की मला काहीतरी भेटेल, काहीतरी गोष्टी इथे होतील, असं मला वाटत होतं. पण तसं मात्र काहीच झालेलं नाहीये. कारण आज इथे मला थोडंसं हरवल्यासारखंच वाटलं. मी ऑफिसमध्ये सुद्धा गेले होते, जीवा मात्र जीव तोडून मेहनत करून इथे काम करत होते. तेव्हा दोघीजणी सुद्धा आता एकमेकींच्या मिठीमध्ये आलेले असतात आणि दोघी एकमेकींच्या मिठीमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की मानिनी आता तिला खूप जास्त सपोर्टिव्ह असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रम्या जेव्हा घरी येते, घरी आल्यानंतर इकडे आता ती म्हणत असते, अगं आई आई आई. त्यावर असं म्हणत असते, बोल का, काय झालेलं आहे? त्यावर ती लगेचच म्हणत असते, हे बघ ना, आज एक नाव कळालेलं आहे आणि ते म्हणजेच की इकडे ते नाव आहे आपल्या मामीच्या मैत्रिणीचं, ते म्हणजेच की सुनीताचं. आणि सुनीताचं नाव आहे. ही गोष्ट समजल्यानंतर आता आपण पाहतो की ती म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता ही सुनीता, पण ह्या सुनीताचं पूर्ण नाव काय आहे आणि ती कुठे राहते, काय करते? लगेच आता इकडे रम्या म्हणत असते, हो हो हो, ते आहे ना, अगदी सगळी हिस्ट्रीज मला दिलेली आहे ना इथे मामाने. मामा म्हटला, हे घे सुनीताचा नंबर. त्यावर वसुधीला एक फटका मारते आणि म्हणत असते, काय गे, आईची मस्करी करतेस? आईची मस्करी करताना काहीच कसं वाटत नाही ग? मुद्दामून करतेस का हे सगळं? त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही ग आई, असं काही नाही करत आहे. पण आता इथे सुनीता मामीचा नंबर कसा शोधायचा, नेमकं काय करायचं तेच कळत नाही. त्यावर आता इकडे वसू म्हणत असते, तू काळजी करू नकोस. हे बघ, जेव्हा घरातील सगळेजण तिकडे जेवणासाठी बसतील ना, तेव्हा आपण एक काम करूयात, मानिनी मामीच्या खोलीमध्ये जाऊयात आणि लगेचच जो काही नंबर आहे ना, तो नंबर इथे शोधून घेऊयात आणि जर नंबर सापडला ना तर काम झालंच मग. तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पार्थ हा त्याचं काम करत बसलेला असतो. पार्थ काम करत बसलेला असतानाच इकडे आता दुसरीकडे काव्याचा फोटो त्याच्यासमोर असतो आणि काव्याचा फोटो त्याच्यासमोर असताना त्याला आता इकडे एक फोन आलेला असतो आणि तो फोन असतो काउन्सिलरचा, म्हणजे वकिलांचा. त्या काउन्सिलरचा फोन असल्यानंतर इथे पार्थ लगेचच तो फोन रिसीव्ह करतो आणि म्हणत असतो, बोला ना मॅडम, कशा आहात तुम्ही? तेव्हा काउन्सिलर तिकडून हसते आणि म्हणत असते, मी काही तुमची रिलेटिव्ह नाही आहे देशमुख, माझी विचारपूस करण्यासाठी मी बरीच आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, आपण बरेच दिवस झाले ना भेटलो नाही. तेव्हा पुन्हा काउन्सिलर म्हणते, देशमुख, मला एक गोष्ट सांगा, आपण काही रोज रोज भेटत नाही आहेत रिलेटिव्ह सारखं, आणि मी घरातले मेंबर नाही आहे तुमच्या. तुम्हाला आठवत आहे, मी तुमची काउन्सिलर आहे,
तुम्ही माझ्याकडे घटस्फोटासाठी अपील केले, 3 महिने उलटून गेले आणि आपण महिन्यातून एकदाच भेटतो. हो, त्याचं काय आहे ना, माफ करा. इथे काव्याच्या ना एक्झाम सुरू होत्या आणि घरामध्ये सुद्धा बरीच धावपळ सुरू होती ना, त्यामुळे इथे आम्हाला तुमच्याकडे येताच नाही आलं आणि तुमच्याकडे येताच न आल्यामुळे आमची तुमच्यासोबत भेट सुद्धा झाली नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. बरं, मग काय करणार आहात, भेटायला कधी येणार आहात, असं सुद्धा आता इकडे ती त्याला विचारत असते. काय आहे ना मॅडम, आम्ही जर आता नाही आलो तर चालेल का? म्हणजे बघा ना, आता ना काव्याच्या एक्झाम सुरू आहेत आणि काव्याच्या एक्झाम सुरू असल्या कारणाने मला असं वाटतंय की आता आम्ही तिकडे येणं गरजेचं नाहीये, असं आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही काव्या इथे ऐकत असते. काव्या मनामध्येच विचार करत असते की काउन्सलरचा फोन आहे, माझ्या एक्झामसाठी इथे पार्थ किती मेहनत करतायत आणि मी कलेक्टर होण्यासाठी त्यांची किती उठाठेव सुरू आहे. तेव्हा लगेच आता इकडे आपण पाहतो की पार्थ म्हणत असतो, मला काव्याला फक्त आणि फक्त इथे IAS होताना पाहायचं आहे आणि तेच माझं सुद्धा स्वप्न आहे आणि म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगत आहे. त्यावर लगेचच आता इकडे त्या म्हणत असतात, म्हणजे तुम्ही घटस्फोट घेण्याचं रद्द वगैरे केलंय की काय, तुम्हाला घटस्फोट वगैरे घ्यायचा नाही की काय, असं आता इकडे काउन्सलर म्हणत असतात. मग आम्ही आता नाही भेटायला आलं तर चालेल का? त्यावर इकडे आता मला तर असं वाटतंय की तुमचा नक्कीच घटस्फोट घेण्याचा कॅन्सल झालाय. पण तेव्हा पार्थ मात्र काहीच बोलत नाही आणि तो फोन ठेवून देत असतो. आता त्याच्या पाठीमागे काव्याची आहे ती इथे उभी असते आणि काव्या इकडे त्याच्या पाठीमागे उभी असताना आता आपण पाहतो की लगेचच इकडे जो काही पार्थ आहे तो इथे बोलत असतो. काय झालं, तुम्ही कधी आलात? त्यावर ती म्हणत असते, मी आत्ताच आले, पण फोन कोणाचा होता सांगा ना देशमुख, फोन कोणाचा होता? त्यावर लगेच आता पार्थ मुद्दाम तिची मस्करी करत असतो आणि म्हणत असतो, फोन ना तुमच्या सवतीचा होता. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, काय? हो, सवतीचा होता. आणि परत म्हणत असतो, इथे एकच झेपत नाही तर दुसरी कुठून आणू, एकेला सांभाळणं होईल नाही तर दुसरी कुठून आणू, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, असू देत, मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये, तुम्ही मस्करी करताना माझी. म्हणून ती लगेच आता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता ती निघून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पार्थ मात्र तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो, काव्या काव्या प्लीज थांबा ना 2 मिनिटं. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, आता काय आहे? त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, फोन कोणाचा होता हे तुम्हाला ऐकायचं नाहीये का? तेव्हा लगेच ती म्हणत असते, नाही, मला फोन कोणाचा होता ना ते काहीच नाही ऐकायचं, जाऊ द्या, तुम्ही माझी ना नेहमीच मस्करी करत राहता. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, फोन काउन्सलरचा होता आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की आम्हाला आता भेटायला वगैरे जमणार नाही, आम्हाला येण्यासाठी जमणार नाही. त्यावर आता काव्या म्हणत असते, का नाही जमणार आहे भेटायला? आपण गेलो असतो ना भेटायला, असं काय करताय? त्यांनी फोन केला होता, आपल्याला बोलवलंय म्हटल्यावर आपण जायला हवं ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, असं काय करताय काव्या, तुमची एक्झाम महत्वाची आहे ना आता. तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, हो ते सगळं काही खरं आहे, ते सगळं काही ठीक आहे, पण तरी सुद्धा आपण वेळच्या वेळी भेटायला जायला पाहिजे ना, त्यांनी बोलवलं आहे म्हटल्यावर. त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला घटस्फोट हवा आहे का काव्या? तुम्ही माझ्यासोबत एवढा वाद घालत आहात. काही कोर्टाचे नियम असतात आणि ते कोर्टाचे नियम आपण पाळणं तेवढंच गरजेचं आहे का नाही देशमुख? असं कसं करू शकता तुम्ही? नाही, असं करायला पाहिजे होतं. त्यावर इकडे तुम्ही त्यांना विचारलं का? तेव्हा इकडे आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर तो म्हणत असतो, नाही, मी सुद्धा त्यांना काही विचारलं नाही आणि त्यांनी सुद्धा मला इकडे काही सांगितलं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला तो म्हणत असतो, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्हाला खरंच घटस्फोट हवा आहे का? तर आता काव्या फक्त पाहतच असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खरंच खूप कमाल आणि धमाल होणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की लगेचच इकडे आल्याला जीवा थकलेला असतो आणि जीवा थकल्यानंतर इकडे तो फक्त झोपण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, आज ना मला खरंच खूप जास्त झोप आलेली आहे, मला जेवायचं अजिबात नाही. त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, नाही आजीवा, अजिबात झोपायचं वगैरे काहीच नाहीये, तुम्हाला जेवल्याशिवाय मी झोपून देणार नाही, नंदिनी प्लीज नको ना. तेव्हा इकडे ती म्हणत असते, जर तुम्ही असेच झोपलात ना तर बघा मी काय करते म्हणून. असं म्हणून आता नंदिनी लगेचच इकडे जीवाला स्वतःच्या हाताने भरवण्याचं काम करते आणि ती म्हणते, मला माहिती, जर तुम्ही नाही खाल्लं तर कसं भरवायचं? तेव्हा तो म्हणतो, कसं? असं म्हणून लगेच आता नंदिनी एक नंदिनीचा घास, एक आईचा घास, एक इथे बाबांचा घास, असं म्हणून त्याला इथे ती भरवण्याचं काम करत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मस्त पार्कने काढलेलं काव्याचं डिझाईन हे डायनिंग टेबलवर आणलेलं असतं आणि नंदिनी ती पाहते आणि तेव्हा ती म्हणते, वा, हे डिझाईन तुम्ही काढलेलं आहे का?
त्यावर पार्थ म्हणत असतो हो मीच काढलेला आहे. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते आई मी काय म्हणते हे बघा ना, हे डिझाईन पार्थने काढलेलं आहे. जर तो हार तुम्हाला व्यवस्थित आठवतोय ते जर तुम्ही व्यवस्थित पार्थला सांगितलं तर पार्थ मात्र त्या हाराचं डिझाईन व्यवस्थित काढू शकतात की नाही असं. आणि मग आपण ते पेपरमध्ये ऍड देऊ आणि पेपरमध्ये ऍड दिल्यानंतर ज्यांच्या कोणाकडे तो हार असेल तो जर आपल्याला इथे मिळाला तर ही नंदिनीची आयडिया असते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. आता मानिनीचा मोबाईल हा तिच्या खोलीमध्ये असतो आणि तो मोबाईल इथे आता रम्या घेणार असते. आता रम्या आणि इकडे वसू म्हणत असतात आता ह्या दोघी जणी हे सगळेजण इथे आहेत. आई एक काम करते मी इथे सगळ्यांकडे लक्ष ठेवते, तू इथे मानिनी मामीच्या खोलीमध्ये जा आणि मस्त आता मानिनी मामीचा मोबाईल तू घेऊन ये. आता एकदा का तो मोबाईल आपल्या हातामध्ये लागला की त्यामधून सुनीताचा नंबर आपल्याला काढून घेता येईल आणि एकदा का सुनीता मामीचा नंबर मिळाला की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तर रम्या त्या सगळ्या गोष्टींकडे बाहेर लक्ष देऊन असते. तर इकडे लगेचच आता वसू जी आहे ती मानिनीच्या खोलीमध्ये जाते. मानिनीचा मोबाईल तिथेच खोलीमध्ये असतो आणि तो ती मोबाईल घेण्याचं काम करत असते. आता काव्याला मानिनीने सांगितलेलं असतं अगं माझा फोन ना आतमध्ये आहे, जर कोणाचा फोन आला तर प्रॉब्लेम होईल, काव्या प्लीज तेवढा तू मोबाईल वगैरे घेऊन येतेस का. तेव्हा काव्या लगेचच धावतच आता खोलीमध्ये गेलेली असते आणि तो मोबाईल आणण्यासाठी ती जाते. तर आता गेल्यानंतर जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा मात्र समोर इथे वसू दिसते. आता वसू दिसल्यानंतर आता काय होईल प्रेक्षकांनो, म्हणजे काव्याच्या तावडीमध्ये पुन्हा एकदा वसू चांगलीच सापडणार आहे आणि काव्या आता वसूची मात्र चांगलीच धुलाई करताना आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.